सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे। तर आता सर्व लाडकी बहिणींना आता मोबाईलसुद्धा मिळणार आहेत। तर त्यासाठी सर्व जिल्ह्यात फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत। घरबसल्या तुम्ही तुमचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फक्त याच महिलांना मोबाईल आता मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हालासुद्धा मोबाईल आता मिळणार आहे। तर त्यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर दिवाळीसोबतच निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याचे जे काही पेमेंट आहे ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकदाच जे काही ॲडव्हान्समध्ये जे काही सर्व महिलांच्या बँक खात्यात 1500 दोन्ही महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही हजार म्हणजे जे काही 3000 रुपयाची रक्कम आहे ती एकदा जमा करण्यात आलेली आहे। तर सर्व महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत 7500 रुपये निवडणुकीआधीच जमा झालेले आहेत। त्या पाठोपाठच आता जे काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला तर अशा सर्व महिलांना 2400 महिलांना मोबाईल आता मिळणार आहेत। तर सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे। तर आता यामध्ये कोणते महिला पात्र ठरणार आहे व कोणत्या महिलांना याचा जो काही लाभ आहे ते इथं मिळणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला आता क्रोम ब्राउझर तुमचं ओपन करून घ्यायचं आहे। तर हा जो GRची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सर्वात पहिले क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल। ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेल्या पोर्टलवरून, त्यानंतर ज्यांनी ॲप्लिकेशनहून भरलेले आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशनहून भरला की पोर्टलहून भरलेला आहे। त्यानंतर ज्या महिलांनी अधिक फॉर्म भरलेला नसेल तर अशा सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्या। तर भरपूर महिलांच्या DBT लिंक नसल्यामुळे त्यांना अधिक त्यांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले नाही। तर नवीन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं देऊन अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे राहणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, आतापर्यंत किती अर्ज मंजूर झालेले आहे, त्याचप्रमाणे आता जे की कोणत्या महिलांना मोबाईल इथं मिळणार आहे ते पाहणार आहे। सर्वात पहिले इथं तुम्हाला युजरनेममध्ये यायचं आहे। तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि ते कॅप्चा दिसेल, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही इथून क्रिएट न्यू अकाउंटसुद्धा करू शकता किंवा इथून क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायचे आहे। तुमचं फुल नेम, मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचं आहे। तुमचा जो काही जिल्हा आहे, जिल्हा, तालुका, त्यानंतर डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे मी, तर त्यानंतर तुमचं तहसील विभाग कोणते येते ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून साइन अपवरती क्लिक करायचं आहे। जर तुमच्याकडे ऑलरेडी लॉग इन असेल तर तुम्हाला ID आणि पासवर्ड, इथं तुमचा ID म्हणजे मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेशसुद्धा करू शकता। तर आपण इथून जे आहे सर्व इन्फॉर्मेशन इथून फिलअप करून घेऊया। तर ID म्हणजे आपण मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून घेऊया। ID पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर तुमच्या फॉर्मच्या समोर काय दाखवत आहे ते चेक करून घ्या, तर तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की नाही। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तर या महिलांना आता जे काही तुम्हाला ॲक्शन या ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर इथं खाली बघू शकता जे काही तुम्हाला इथं खाली दाखवण्यात आलेलं आहे। तर इथं तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करू शकता। तर अशा सर्व महिलांना जे काही तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करून घ्या। तर अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते यांच्या DBTच्या माध्यमातून बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर अशा सर्व महिलांना जे की आता स्मार्टफोन म्हणजे मोबाईल त्यांना भेट म्हणून दिवाळीच्या अगोदरच त्यांना मिळणार आहेत। तर त्याबद्दल जे काही सर्वात पहिले अपडेट येईल, सर्वात पहिले आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। त्यानंतर अधिक लाडकी बहीण योजनेचा तुमच्या बँक खात्यामध्ये एकही हप्ता जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर घरबसल्या तुम्ही तुमची तक्रार, त्याचप्रमाणे हेल्पलाईन नंबर तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर कशाप्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण हप्ते एकदा 7500 रुपये मिळवू शकता, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व याचा जो काही फॉर्म आहे ते कशाप्रकारे भरायचा आहे व कोणत्या जिल्ह्यात ही योजना आता सुरू झालेली आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर यावरती जे काही सर्वात पहिले अपडेट येईल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल। त्यानंतर इथंच लवकरच एक अपडेट येणार आहे, त्यामधून तुम्ही जे आहे जे काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात जे काही याचे जे काही पैसे आहेत त्याचप्रमाणे याचे जे काही मोबाईलचं गिफ्ट आहे ते दिवाळी अगोदरच तुम्हाला तुमची जे काही बेसिक डिटेल्स भरून मिळवायची आहे। तर त्यासाठी फॉर्म कधीपासून सुरू होतील व कोणत्या महिलांना याचा जो काही लाभ आहे ते मिळणार आहेत व बरेच महिला यामधून अपात्र ठरलेल्या आहेत तर ते महिला कोणत्या आहेत। त्यानंतर जर तुम्हाला अधिक एकही इन्स्टॉलमेंट जमा झालेला नसेल 4500चा, त्यानंतर पुन्हा 1500 रुपये जमा झाले होते, त्यानंतर आता जे काही एकदाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही एकदाच 3000 रुपये जमा झाले म्हणजे एकूण 7500 रुपये। जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधी एकही रुपया जर जमा झालेला नसेल
जर तुम्हाला मोबाईलसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्याबद्दल लवकरात लवकर उद्याच आपल्या चॅनलला अपडेट येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.